नमस्कार मंडळी, काल झाला बैलपोळा आणि आज आहे कर. तर मी पारंपरिक पद्धतीनं चुलीवरचं तेही पाटा आणि वरवंटावर वाटणाचं मी मटण बनवणार आहे. तर चला घेऊया मटण बनवून आपण. आणि इथे मी जो आपल्याला मटण शिजवण्यासाठी लागणारा मसाला करून घेते. आणि ते ह्यांनी काहीतरी म्हणत होते, त्याने मला खूप हसायला येत होतं. आणि इथे पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेतलं होतं, म्हणजे लगेच बारीक होईल म्हणून. आणि ते लसूण, कोथिंबीर असा सगळा मसाला मी आता बारीक करून घेते. आणि इथे मी अगोदरच मटणाला हळद आणि नमक लावून ठेवलं होतं. आणि ते बघू शकता किती छान असा मसाला बारीक झालाय ना आपल्या मटणासाठी. तर चला मी आता फोडणीला घालून घेते मटण. आणि ते इतकं वारं जे सुटलं होतं ना, तर इथे एवढा जाळ लागला होता, तर तो सगळा पुढंच लागला होता, पाठीमागं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मला कसलं हलवता येत नव्हतं. आणि ते असा चांगला असा मसाला भाजून घेतला होता आणि नंतर त्याच्यात मी मटण घातलं. आणि आता इथे अर्धाभर तास मी असंच तेलात वाफलून देणार आहे आणि नंतर मग गरम पाणी घालायचं त्याच्यात. आणि इथं मटण पण शिजलं होतं, तर म्हटलं चला हातासारखी तिखट भाजी पण बनवावी. आणि माझी इथं तिखट भाजी बनवून झाली होती, तर म्हटलं चला आर चांगला पडलाय, तर म्हटलं भाकरी पण बनवून घ्याव्या त्या पटपट. आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता, तर म्हटलं चला जेवण पण करून घेऊया. आणि हो, या तुम्ही पण जेवायला. आणि आपली मटणची भाजी कशी झाली तीच नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर चला आम्ही पण जेवण करून घेतो आता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.